श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात, पण प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे सारखे नसतात. सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात, सगळ्यांच्या अडचणी असतात, त्या सगळ्या वेगवेगळ्या असतात. कोणाचं आर्थिक अडचणी असते, कोणाच्या घरात सारखे वादच होत असतील, कोणाच्या घरामध्ये सारखे कटकटी वगैरे राहतात, नवरा बायकोचं पटत नाहीये, पैशा पाण्याची अडचणीत राहतीये, मुलांच्या प्रगतीत म्हणजे काही बाधा येत असतील, किंवा मुलं घरामध्ये व्यवस्थित वागत नसतील, अशा बऱ्याच अडचणी असतात, त्या आपल्या घरामध्ये येत असतात. मग या अडचणी दूर करण्यासाठी आपण बरेच काही उपाय करत असतो, ह्याच्यावरती वेगवेगळे तोडगे काढत असतो. पण हे उपाय करण्यासाठीच काही खास दिवस पण असतात, ज्याची फलश्रुती तुम्हाला कितीतरी पटींनी अधिक मिळत असते. त्यातलाच दिवस म्हणजे आजचा दिवस, पवनपुत्र हनुमानजींचा जन्मोत्सव. आजच्या या मंगलदिनी संकटमोचनाची कृपा मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण आजच्या दिवशी केलेला संध्याकाळी पिवळी मोहरी किंवा हिंदीमध्ये पिली सरसो ह्याचा एक छोटासा उपाय तुमची मोठी संकट सुद्धा दूर करू शकतो. तर हा उपाय नेमका कसा करायचा, तर हेच मी तुम्हाला सांगते. तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार पिवळी मोहरी नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी मानली जातं. हनुमान जयंतीला मंगळवार आणि शनी ग्रहांचा प्रभाव संतुलित करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरत असतो. या उपायामुळे घरातील नजरदोष दूर होतो, किंवा कामात अडथळे जे तुमच्या येत असतात ते थांबतात आणि घरात सुख समृद्धी येत असते. तर आता हा उपाय कसा करायचा आहे, तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. सूर्यास्तानंतर तुम्हाला म्हणजे प्रदोष काळात करायचा आहे हा उपाय. तुम्हाला लागेल एक मूठभर पिवळी मोहरी आणि थोडा भीमसेनी कापूर. प्रथम हनुमानजींच्या समोर दिवा लावा. त्यानंतर आपल्या उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा, किंवा 21 वेळा जप करा, तुम्हाला जमेल तेवढा. आता एका मातीच्या पात्रात कापूर पेटवून त्यावरती ही मोहरी टाका. याचा जो धूर निघतो तो आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि मुख्य दरवाजावर दाखवायचा आहे, फिरवायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडत असते. उरलेली मोहरी तुम्ही घराच्या चारी कोपऱ्यात थोड्या प्रमाणात टाकू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मोहरी झाडून घेऊन घराबाहेर किंवा लांब निर्जन ठिकाणी टाकून द्यायची आहे. हा उपाय पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्कीच जाणवतात. शास्त्रानुसार पिवळी मोहरी ही संरक्षणाचं प्रतीक आहे. हनुमानजी हे शक्ती आणि संरक्षणाचं दैवत असल्यानं त्यांच्या जयंतीला हा विधी करणं दुप्पट फळ देणारं ठरतं. पण लक्षात ठेवा की हा उपाय श्रद्धेचा भाग आहे. मेहनत तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायचीच आहे, पण तुम्ही ज्या दिशेने तुमची कर्म करत जात असता त्या दिशेने तुम्हाला देव सुद्धा त्याचं फळ देत असतो. जर तुम्ही तुमची कर्म चांगली ठेवली तर तुम्हाला 100% खात्रीशीर सांगते त्याची फलश्रुती सुद्धा चांगलीच होणार आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका, आणि जय बजरंग बली लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.